गुड मॉर्निंग. तर इथे छान अशी कणिक मळून घेतली आणि आपण बायका म्हणजे ना जराही काही वाया जाऊ देत नाही. तर ती तेलाची पिशवी फोडली होती, त्यामध्ये थोडंसं तेल राहिलं होतं, तेच मी कणकेला छान असं लावून घेतले. म्हणजे वेस्ट जायला नको आणि नितळलं तरी पूर्ण काय बाहेर येत नाही, त्यामुळे मग त्यालाच कणिक चोळून घेतली. हा असा जुगाड तुम्ही करता का मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हिचं छान असं तेल कणकेला लागलेलं आहे. कणिकसुद्धा अगदी मऊ झालेली आहे. आता याच्या छान अशा मऊ मऊ चपात्या करून घेणार आहे. बायकांनी असा जुगाड करावा खरं तर, म्हणजे काही वाया पण जात नाही आणि काटकसरसुद्धा होते. तर माझी छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे. चपात्या वगैरे करणार आहे आता. आणि इथे माझ्या तुळशीला खूप साऱ्या मंजुळा आलात आणि मी इथे गोकर्णाचं खूप दिवस झालं वेल लावलं होतं, 5-6 महिने झालं. आणि त्याला पहिल्यांदाच फूल आले. मला वाटलं होतं निळा याचा असेल तो वेल, पण त्याला पांढरं फूल आले. पण पहिल्यांदाच आले, त्याचा खूप आनंद असतो. माझा प्लॅन असा होता की इथे या तारेवरती असा वेल पसरवायचा, गेटवरून छान लुक येईल गेटला. पण काय वेल तेवढा वाढला पण नाही आणि त्याला फुलं पण आली नाहीत. पहिल्यांदाच फुल आले, त्यामुळे मग मी ते शूट घेतलं. आणि ते नळाला पाणी आल्यामुळे मग मी पोरांना इथे पाणी द्यायला लावलं. झाडांना किती फुले लागले तुम्ही बघू शकताय. इथे पाईप लावून पाणी सोडावं लागतं, कारण खूप सारी झाडे आहेत. आता बकेटीने घालणं शक्य होत नाही. आणि इडलीचं रात्रीच भिजायला घातलं होतं, आता ते सगळं वाटून घेणार आहे. आणि संध्याकाळी इडलीचा बेत आहे. आणि त्यामध्ये थोडेसे पोहे घालायचे. आणि जेव्हा आपण वाटण करतो तेव्हाच पोहे वाटायचे, म्हणजे एकदम मऊ आणि छान पांढरी शुभ्र इडली होते. आणि बाहेर उन्हामध्ये थोडं पीठ ठेवलं थोडा वेळ, म्हणजे गरमीने छान फुगेल त्यामुळं. तर व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा